गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 8वा समास 10वा शून्यत्व निरसन। श्रीराम जनासे अनुभव पुसतां कळहो उठिला अवचिता। हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा। एक म्हणती हा संसारू करिता पाविजे पैल पारू। आपला नव्हे की जोजारू जीवदेवासे। एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे नावे। काही दान पुण्य करावे सद्गती कारणे। एक म्हणती कोठे जावे व्यर्थची कासया हिंडावे। आपुले आश्रमी असावे आश्रम धर्म करुनी। एक म्हणती अहो जना शास्त्र पाहता पूर्वेना। या कारणे साधुजना शरण जावे। एक म्हणती एकची बरवे आपल्या आचरे असावे। अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे। एक म्हणती ऐसे काय काळ वंचना करू नये। एक म्हणती धरावी सोये भक्ती मार्गाची। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्रींच्या दिव्य महन्मंगल पावन चरण कमलाला वंदन करून त्याचप्रमाणे माऊलींच्या कृपाछायेत निश्चित मनाने विसवलेल्या माऊलींच्या सर्व लाडक्या श्रोत्या वर्गांना श्री गुरुदेव। भाविको, गेल्या आठवड्यात आपण संत संघामध्ये सिद्ध लक्षणं पाहिलेले आहेत। सिद्ध हा कसा असतो? सिद्ध हा निर्भय असतो। सिद्ध हा निरीच्छ असतो। त्याला निश्चयात्मक ज्ञानाची प्राप्ती झालेली असते। सिद्धाची अवस्था कशी असते? जर फळाचं उदाहरण द्यायचं झालं तर चिक्कू जर फोडला आपण तर आतली जी बी आहे त्या बीला चिक्कूचा काडी मात्र स्पर्श झालेला नसतो। किंवा जो वाळलेला नारळ असतो, जो नारळ असतो त्या आत जे खोबरं झालेलं असतं कठीण म्हणजे वाळलेलं असतो, त्या खोबऱ्याचा आणि त्या नारळाच्या वरच्या कवर जे कवटे आहे त्याचा काडी मात्र संबंध नसतो। तसं सिद्धाची अवस्था कसा आहे तर सिद्ध हा देहाचा आणि त्या सिद्धाचा अजिबात संबंध असतो। अहम ब्रह्मास्मी, मी आत्मा आहे, ह्या विषयाचं निश्चयात्मक ज्ञान त्या सिद्धाला झालेलं असतं। आणि हे निरूपण आपण मागील आठवड्यात सगळ्यांनीच ऐकलेलं आहे। आता ह्या आठवड्यात आपल्याला आजचा जो समास आहे रामदास स्वामींनी सांगितलेला आहे, दशक 8वा समास 10वा शून्यत्व निरूपण। शून्यत्व निरूपणमध्ये रामदास स्वामी सांगतायत की जगन्मान्य पंडितांनी जे तर्कशास्त्राचे तत्त्वज्ञानाचे जे ग्रंथ लिहिलेत त्या ग्रंथाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येकाची मतं ही भिन्न आहेत। किंवा जे ऋषीमुनी होऊन गेलेत त्या ऋषीमुनींनी आपल्या आत्मचिंतनातून जे स्फुरलं आहे, त्यांना जी स्फूर्ती झालेली आहे ती त्यांनी लिहिलेली आहे। म्हणून प्रत्येक ऋषीमुनींची विचार प्रणाली, तत्त्वप्रणाली, मतप्रणाली ही भिन्न आहे।
म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. एका ऋषीचं दुसऱ्या ऋषींच्या विचाराशी काडी मात्र संबंध नाही. म्हणजे थोडक्यात रामदास स्वामींना सांगायचं आहे की उपनिषदी जी आहेत तीसुद्धा मिश्रित आहेत आणि त्यामुळे सामान्य माणसाची अवस्था कशी झालेली आहे तर त्याची वृत्ती शून्याकार झालेली आहे. त्याच्या मनात शून्यत्वाची कल्पना वाढत गेलेली आहे की मी नेमकं काय करू. पण त्याच्या अगोदर रामदास स्वामींनी त्याला उपाय सांगितलेला आहे. पण शून्यत्व म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे. पण त्याला उपाय रामदास स्वामी काय सांगतायत की ज्या रस्त्यानं गजराज चाललेला आहे त्या रस्त्यानं मुंगीला चालायला कुठलीच अडचण येत नाही. म्हणजे ज्या रस्त्यानं साधू संतांनी प्रवास केलेला आहे फक्त त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर आपण चाललं तर जीवनात कुठल्याही तऱ्हेच्या आपल्याला अडचणी येणार नाहीत. म्हणजे शून्यत्व म्हणजे नेमकं काय तर एक म्हणतो प्रपंच चांगला, एक म्हणतो धर्मानं वागलेलं चांगलं, दुसरं म्हणतो आज कलियुग आहे धर्मानं वागून कुणाचं चांगलं झालेलं आहे. एक म्हणतो परोपकार करा, दान करा, पुण्यसंचय वाढवा, तर दुसरा म्हणतो आहे पुण्यसंचय कलियुगात होऊ शकत नाही. एक म्हणतो आहे भक्तियोग करा, एक म्हणतो आहे ज्ञानयोग करा, एक म्हणतो आहे कर्मयोग करा, एक म्हणतो आहे ध्यानयोग करा, एक म्हणतो आहे शिवश्रेष्ठ, दुसरा म्हणतो आहे विष्णुश्रेष्ठ, तिसरा म्हणतो आहे दत्तश्रेष्ठ, चौथा म्हणतो आहे भद्रकाली श्रेष्ठ, पाचवा म्हणतो आहे अंबाबाई श्रेष्ठ. म्हणजे असे प्रत्येकजण आपले जे विशिष्ट दैवत आहेत त्या दैवताला चिटकून राहिलेले आहेत आणि त्यामुळं आपल्यासारख्या सामान्य माणसाची जी अवस्था आहे मी नेमकं काय करू अशी शून्य अवस्था किंवा संभ्रमित अवस्था झालेली आहे. मग याला काय उपाय आहे सांगा मी काय करू. भक्ती करू की आपला उद्योगधंदा करू अशी संभ्रमित अवस्था समर्थ रामदास स्वामींचं म्हणणं आहे निर्माण झाले आमची. कारण काही जणांचं म्हणणं आहे की तुम्ही ग्रस्ती राहा, ग्रस्ती राहूनसुद्धा तुम्ही मोक्षापर्यंत जाल. तर काही संत काही उपनिषद असं सांगतात की ह्या सगळ्याचा त्याग केला पाहिजे आणि जंगलामध्ये गेलं पाहिजे, घोर अरण्यात गेलं पाहिजे आणि दिव्य अशी तपश्चर्या केली पाहिजे. आता प्रत्येक त्या क्षेत्रातील मान्यवराचं मत असल्यामुळे आणि कुठल्याही मतामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला संभ्रम निर्माण झाला तर गैर नाही आहे. आणि त्याच्यावर संत श्रेष्ठ तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे की अरे मानवा तू नको घाबरू, तुला घाबरायची काय गरज नाही आहे, मी सांगतो ते कर. त्यांनी काय सांगितलं आहे की भक्ती करून जो पोट भरे म्हणजे अध्यात्मात येईल, परमार्थ करेल आणि परमार्थ करता करता जो प्रपंच करेल तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. संत तुकडोजी महाराज म्हणतात हे राष्ट्रीय संत होऊन गेले, विदर्भामध्ये फार मोठं नाव यांचं आहे. तर ते म्हणतात की अरे मानवा तू नको घाबरू, घाबरायची गरज नाही, मी तुला माझा स्वानुभव सांगतो, तू प्रपंच कर आणि हा प्रपंच करत असताना मात्र परमार्थ कर, तुला मोक्ष मिळाला नाही तर मला विचार. तशीच परिस्थिती, तसाच उपदेश, तसंच मार्गदर्शन समर्थ रामदास स्वामींनी या दशकामध्ये केलेलं आहे. आणि ते काय मार्गदर्शन केलं आहे ते आपण आता निकम ताईंकडून पुढे ऐकूया. आता आपलीसुद्धा शून्यावस्था झालेली होती, पण आपण आत्ताच पाहिलं की आपल्या मनाची जी शून्यावस्था होती ती आपल्या सद्गुरूंनी तात्काळ नष्ट केलेली आहे. म्हणजे आपल्यालासुद्धा भ्रम असतो आणि म्हणून माऊली नेहमी म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. प्रत्येक जे आपल्याला येणारे जे आपल्या पुढे प्रश्न असतात त्याचे उत्तर आपल्या सद्गुरूंच्या शिवाय आपल्याला मिळू शकत नाहीत. आणि म्हणून रामदास स्वामीसुद्धा पुढं काय सांगतायत, संत वचनी ठेविता भाव तोच शुद्ध स्वानुभव, ते तोच मनाचे मनोरथ आपणची वस्तू. तर रामदास स्वामीसुद्धा सांगतायत ज्यावेळेस तुम्ही सद्गुरूंच्या चरणावर विश्वास ठेवणार आहात, निष्ठा ठेवणार आहात, त्यावेळेस सद्गुरू काय करणार आहे तर आपणच वस्तू. वस्तू म्हणजे कोणती, जी नामदेव महाराजांनी सांगितलं होतं की सद्गुरू मावली पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी, माझं जे आत्मस्वरूप आहे ती वस्तू इथं रामदास स्वामींना अभिप्रेत आहे. आणि म्हणून आपल्या माऊलीसुद्धा नेहमी सांगतात की अनु रेणुदेव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाय. मी नाहीशी जागाच नाही, मी चराचर विश्व आपले फक्त भक्तीच्या डोळ्यानं तुम्ही मला ओळखत असता, ओळखा म्हणजे तुम्हालासुद्धा तुमच्यातलं जे आत्मस्वरूपाची ओळख मी करून देणार आहे. अनु रेणू ब्रह्मांड व्यापिला
तो म्या विटेवरी पाहिला, तुकाराम माऊली सांगतायत. ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत एकच आत्मतत्वानं, आत्मचैतन्यानं, आत्मवस्तूनं विश्व नटले. म्हणजे इतरामध्ये वेगळं चैतन्य असू शकत नाही. आणि म्हणून नामदेव महाराज तुपाची वाटीहून कुत्र्याच्या मागं लागले. कारण का, त्या कुत्र्यामध्ये सुद्धा त्यांना सावळ्या विठ्ठलाचं, सावळ्या परब्रह्माचं दर्शन घडलेलं आहे. एकनाथ महाराजांनी काय केलं आहे, तर गंगेचं जे पाणी होतं ते वाळवंटात तडपडणाऱ्या गाढवाला पाजलं. त्या गाढवामध्ये त्यांना सावळ्या परब्रह्माचं दर्शन घडलेलं आहे. जे जे भेटे भूत ते माणिजे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाण माझा. साधू संतांनी हे जाणलेलं असतं, ही खूण त्यांनी जाणलेली असती आणि ती खूण आपल्याला ते सांगत असतात. आणि यासाठी आपण एक दृष्टांत बघूया. गजानन महाराज आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. त्याचप्रमाणे बाळापूरचे बाळकृष्णबुवा आणि त्यांची पत्नी पुतळाबाई हे प्रत्येक वारीला सज्जनगडवर दासनवमीच्या उत्सवाला जात होते. आणि काही कालांतरानं त्यांना थकवा आला, वय झालं आणि ज्यावेळी ते सज्जनगडवर पोचले त्यावेळेस त्यांनी रामदास स्वामींना आर्तस्वरात विनवणी केली, प्रार्थना केली. त्यांच्याही मनाची शून्य अवस्था झाली होती की आता एवढं वय झालं आहे, मी या सज्जनगडवर पायी वारीला येऊ शकणार नाही, परंतु मला माझ्या गुरूंचं इथे शून्य अवस्था म्हणजे भ्रम समजा, संभ्रम असा शून्य अवस्थेचा अर्थ घ्या. त्या बाळापूरमध्ये म्हणजे त्या भक्त बाळापूरचे भक्त बाळापूरचे जे बाळकृष्ण बुवा, तर हे बाळकृष्ण बुवा सुद्धा संभ्रमित झाले होते. त्यांनी समर्थ रामदास स्वामींना काकुळतीनं हात जोडलेले आहेत, कारण वय झालेलं होतं. आणि म्हणाले, काय म्हणाल ते आता ताईंच्या तोंडून आपण ऐकलेलं फार चांगलं वाटेल. स्वामींच्याकडे सांगायचं तात्पर्य असं आहे की इथे शून्य 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 सारखा शब्द येतोय, त्यामुळे आपण शून्यात जाण्याची काही गरज नाही आहे. तर इथे शून्य याचा अर्थ आपण घ्यायचा भ्रम. त्यांना भ्रम काय झाला होता की मी वय झालेलं आहे, मी वयस्कर आहे, मी आता कसा जाणार वगैरे वगैरे. ते ताईंकडून आपण ऐकूया. रामदास स्वामींना अतिशय आर्तस्वरात विनवणी केली. आणि त्याच दिवशी रामदास स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला की पुढच्या वर्षी बाळापूर गावात तू भंडारकर, मी तुझ्या दर्शनाला, तुला दर्शन द्यायला म्हणजे विदर्भात येतो. आणि त्याप्रमाणे एक वर्ष लोटून गेलं. बाळापूर म्हणजे बाळकृष्ण बुवा त्यांची पत्नी गडबड झालेला आहे का जरा. त्या बाळकृष्ण बुवाने विनंती केली, बा पांडुरंगा, बा परमेश्वरा, अरे माझं आता वय झालेलं आहे, आयुष्यभर तुझी ही वारी मी केली, पण आता वयामुळे हातपाय थकलेले आहेत, ह्या थरथरत्या पावलानं, ह्या थरथरत्या हातानं आता तुझी वारी होणं शक्य वाटत नाही. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. तेव्हा पांडुरंगा, त्यांचा पांडुरंग कोण? समर्थ रामदास स्वामी. प्रत्येक शिष्याचा देव जो आहे तो त्याचा गुरु असतो, गुरुमध्येच देव पाहायचा असतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की बा पांडुरंगा, बा परमेश्वरा, हे समर्थ रामदासा, माझी आता पुढची वारी कोण करणार, कशी होणार माझ्याकडून वारी, मला काही कळत नाही. तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला की पुढच्या वर्षी तुला इकडे येण्याचं काय कारण नाही आहे, तू बाळापुरातच माझी रामनवमी उत्सव साजरा कर, अरे मी येईन प्रत्यक्षात तुला भेटेन. पुढे. आणि त्याप्रमाणे बाळकृष्ण बुवांनी भंडारा घेतला. दासनवमीचा दिवस होता, संध्याकाळची वेळ झाली आणि त्या ठिकाणी शेगावचे गजानन महाराज आले. भक्तगण जो जमला होता, भक्तगणांनी बाळकृष्ण महाराजांना सांगितलं, बुवांना सांगितलं की शेगावचे गजानन महाराज आलेत. तर त्यावेळेस ते म्हणले, ते आलेत तर येऊ देत, आनंदच आहे, पण मी रामदास स्वामींची वाट बघतोय. आणि त्यावेळेस थोडा वेळ गेला आणि त्यावेळेस शेगावच्या गजानन महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणून मोठ्यानं आरोळी ठोकली. आणि त्याच वेळेस रामदास स्वामींचे जे भक्त होते बाळकृष्ण बुवा, त्यांनी चमकून बघितलं. तर त्यावेळेस शेगावच्या गजानन महाराजांनी म्हणजे रामदास स्वामींच्या रूपात बाळकृष्ण बुवांना दर्शन दिलं आणि जेवणाच्या पंक्ती वाढल्या गेल्या. आणि त्यावेळेस शेगावचे गजानन महाराज बाळकृष्ण बुवाला म्हणले, अरे तू देहरूपी वस्त्राला कशाला किंमत देतोयस, आतल्या अंतरात्म्याची ओळख होणं फार गरजेचं आहे. आणि तिथंच तू फसलायस, तू भक्ती केलीस, पण तू काय केलेस, प्रत्येकात वेगळं वेगळं पाहिलेलं आहे आणि अंतरात्मा हा एकच आहे. आणि हे ज्ञान त्यावेळेस गजानन महाराजांच्या कृपेनं बाळकृष्ण बुवाला झालेलं आहे. आणि म्हणून जगद्गुरू नरेंद्र माऊली आपल्याला नेहमी सांगत असतात की गुरु ही व्यक्ती नाही तर गुरु ही शक्ती आहे. ती शक्ती सज्जनगडला गेली म्हणून रामदास स्वामी झाली, शेगावला गेली गजानन महाराज झाली, शिर्डीला गेली साईबाबा झाली, गाणगापूरला गेली दत्त झाल्या. आणि आपल्यामध्ये जे चैतन्य आपल्यामध्ये विराजमान आहे, आपल्याला बोध करते, आणि म्हणून ती नरेंद्र माऊली झालेली आहे. आणि अशा शक्तीला आपण काय करायचं आहे, शरण जायचं आहे.
आणि आपल्या स्वामी विवेकानंदांची पण हीच अवस्था झाली होती. म्हणजे संभ्रमित झाली होती. ज्यावेळेस रामकृष्ण परमहंसांचा अंतिम काळ आला, त्यांना सुद्धा सतत वाटायचं की रामकृष्ण परमहंस खरंच अवतारी पुरुष आहेत का. आणि ज्यावेळेस त्यांची अगदी शेवटची समाधीची वेळ आली आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंद सगळे शिष्य रामकृष्ण परमहंसाच्या समेत बसले होते. आणि त्यावेळेस रामकृष्ण परमहंसाने स्वामी विवेकानंदांना उद्देशून म्हणलं की जो राम, जो कृष्ण, तोच आज रामकृष्ण मी तुझ्या पुढं आहे. म्हणजे स्वामी विवेकानंदांची सुद्धा जी संभ्रमित अवस्था झाली होती की खरंच सद्गुरू परिपूर्ण आहेत का, खरंच ते ईश्वरी अवतार आहेत का, असे जे मनात आपल्या पण कधी कधी त्याचे संभ्रम होत असतात. मी माझाच आज एक अनुभव सांगते की 18 फेब्रुवारी 1998 साली ज्यावेळेस बाप्पा या ठिकाणी आले होते, गजानन प्रगट दिनची वारी होती आणि त्यावेळेस बाप्पा म्हणाले की नरेंद्र हा कलियुगातला रामकृष्ण आहे, नरेंद्र माऊलीचाही 5वा अवतारकार आहे. त्यावेळेस माझ्या पण मनात थोडासा असा भ्रम झाला होता की खरंच माऊलींचे 4 अवतारकार्य कुठले असतील. जर बाप्पा म्हणतायत की नरेंद्र हा कलियुगातला रामकृष्ण आहे, 1886 साली त्यांनी समाधी घेतलेली आहे, 100 वर्षांनी तो येणार आहे. कुठेतरी आपण सामान्य आपल्या पण मनात असं काहीतरी विचार येतात आणि माझ्या मनात तेच विचारानं काहूर घेतलं होतं, खरंच आपल्या माऊली कोण असतील. माऊलींचं 5वा अवतारकार आहे, त्यांचे सद्गुरू अगदी अभिमानाने सांगतायत, म्हणजे माऊली नेमक्या कोण, असं विचार करायला नको होता. पण मनात विचार आले आणि असंच एक दिवस मंगळवारी आम्ही नाणीजला सगळी दर्शनाला आलो. ह्याच मठात आपल्या पत्रे होते, पत्रे वाऱ्यानं जोरात वाजायला लागले. त्या स्वामी म्हणले गुरु हे कसे असतात, आत्मज्ञानी. सिद्धांची जी लक्षणं आहेत आत्मज्ञानी, म्हणजे आपल्या मनात जे काही चाललं आहे ते सद्गुरू जाणत असतात. त्यावेळेस माऊली म्हणले आज निकमताईच्या डोक्यात फार गोंधळ चालला आहे म्हणून मठाचे पत्रे फार वाजायला लागले. त्यावेळेस मी नेहमी घाबरले आणि त्यावेळेस अक्कलकोटच्या स्वामींच्या एक भक्त आपल्या माऊलींचं दर्शन घ्यायला आल्या आणि त्या माऊलींना म्हणाल्या, माऊली तुम्ही जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गाने मी बरी झाले, मी आता कुणाची भक्ती करू. त्या स्वामी म्हणाले की डीएसपीना ओळखू शकतो, अक्कलकोट स्वामी आम्ही वेगळं नाही, तुम्हाला आम्ही वेगळं वाटतोय पण आम्ही सगळी एकच आहे. आणि म्हणले आज काही काहींच्या शिष्यांच्या मनात असा विचार आला आहे की आम्ही नेमकं कोण, आमचं अवतार कार्य कोणतं आहे. तर त्यांनी फक्त सध्या सद्गुरू ह्या रूपावरच प्रेम करावं. त्या शिष्याला जर आमच्या आधी मरण येणार असेल तर आम्ही त्यांना पत्र पाठवून कळवू की आमचे 4 अवतार कोणते आहेत. म्हणजे आपल्या मनाची जी संभ्रमित अवस्था असते ते सद्गुरू कसे बाजूला करत असतात. आणि म्हणून सद्गुरूंच्या चरणावर निष्ठा पाहिजे, प्रेम पाहिजे, प्रीती पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, अनुसंधान पाहिजे, समर्पित भाव पाहिजे, अनन्य शरणागती पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण सर्व भावे सद्गुरूंना शरण जातो त्यावेळेस सद्गुरू मावली पूर्ण कृपा केली, निजे वस्तू दाविली माझी मज. जे सगळे साधू संत ठणकावून सांगतायत तेच माऊली आपल्याला दाखवत आहेत. पण आपली तेवढी पाहण्याची, माऊलींना ओळखण्याची दिव्यदृष्टी आपल्याला पण प्राप्त झाली पाहिजे. माऊलींचं आपल्या गजानन महाराजांचं अतिशय प्रेम. गजानना तुझ्या मी पायातील वाहन, याचक तुझ्या मी द्यावे समाधान. माऊली म्हणतात गजानन चित्त, गजानन वित्त, गजानन माझं सर्वस्व. अशा माऊलींना सुद्धा वाटलं की गजानन महाराजांना सोडून आपण कुठेही जाऊ नये, एकनिष्ठ प्रेम. पण त्याच माऊलींना काळसिद्धेश्वर माऊलींनी काय केलं, गजानन महाराजांच्या रूपात माऊलींना दर्शन दिलं आणि चराचर व्याप्त चैतन्य एकच आहे याचा अनुभव सिद्ध ज्ञान माऊलीने आपल्याला दिलेलं आहे. माऊली ते सांगतायत म्हणून साधू संत आपल्याला टाहो फोडून सांगतायत की तुम्ही काय करा, भक्ती करा, निष्ठा ठेवा, प्रेम करा, गुरुकार्याचा प्रचार आणि प्रसार करा. आणि हे सगळं ज्यावेळेस आपल्या हातून घडणार आहे, गुरुकृपा होणार आहे. आणि सद्गुरू स्वामी विवेकानंद म्हणतायत सद्गुरूंनी जरी चिलीम भरायला सांगितली तर ती सुद्धा एक साधना आहे. म्हणून कोणतंही काम कमी जास्त हलकं म्हणून कोणतंही काम करायला लाजू नका, कारण गुरु नेहमी आपली कसोटी बघत असतात. पण आपण तिथंच फसतो. आपल्याला नावलौकिकाची फार हौस असते आणि म्हणून जो सद्गुरूंच्या चरणी लीन आहे, जो नम्र आहे, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाजती. मोठे महापूर येतात त्यावेळेस वृक्ष कोलबडून पडतात, पण जो लवाळ आहे, नम्र आहे, तोच वाचतो. तसं सद्गुरूंच्या चरणी आपली लीनता पाहिजे. आपण सद्गुरूंच्या चरणी लीनता ठेवा, संभ्रमित होऊ नका की मी संसार करून मोक्षाकडे जाऊ शकेन का, किंवा मला त्याच्यासाठी बैरागी व्हावं लागेल का, मला त्याच्यासाठी संन्यासी व्हावं लागेल का, मला काही परिसंग त्याग करावा लागेल का, मला स्वामींच्या मठामध्ये जाऊन बसावं लागेल का, गुरुनी दिलेली कडक म्हणजे काहीतरी अशी गुरूंकडून कडक तपश्चर्या घ्यायला पाहिजे का, कशाचीच गरज नाही. गुरूंच्या कृपेमध्ये गुरूंच्या परीक्षेला पास व्हायचं.
आणि गुरूंच्या परीक्षेला जर पास व्हायचं असेल तर गुरूंना आवडतं ते करायचं. किती सोपं आहे बघा. गुरूंना काय आवडतं? गुरूंनी अनेक वेळा प्रवचनातून सांगितलं आहे, स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. हे मी आज सांगतोय का? अनेक वर्ष सांगतोय. मोक्ष मिळायला हवा असेल तर मी सांगितलं आहे, स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. मला ठाऊक आहे तुम्ही प्रापंचिक आहात. हा प्रपंच तुम्ही आणलेला नाही आहे, हा प्रपंच भगवंतानं दिला आहे. मागच्या जन्माची जी कर्म आपली झालेली आहेत त्या कर्माचं फळ म्हणून हा संसार आपल्याला मिळालेला आहे. आणि तो आपल्याला तर त्यागून चालणार नाही. एखादं गोष्ट, एखादं कर्ज आपण फेडायचं जर ठेवलं तर त्याचं व्याज वाढतं आणि ते चक्रवाढ व्याजानं फेडावं लागतं. म्हणून प्रपंच त्यागण्याची गरज नाही आहे. फक्त गुरूंवर निष्ठा ठेवा आणि गुरु आदेशाचं पालन करा. काय करा? आजपासून मी स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतणार नाही, कुणालाही कधी फसवणार नाही, कधीही कुणाला मी छळणार नाही, कधीही कुठलाही अधिकार माझ्या हातात असला तर त्या अधिकाराचा दुरुपयोग करणार नाही, कधीही मी बाहेर खाली राहणार नाही, कुठल्याही प्रकारचं दुर्व्यसन करणार नाही. किती सोपी आहेत, किती सोपी पथ्य. मग माझी जबाबदारी, माझ्या समान मी नाही बनवलं तर मी काडसिद्धांचं नावच लावणार नाही. काडसिद्ध भृत म्हणून घेण्याचा मला अधिकारच पोचत नाही. तेव्हा मोक्ष कठीण नाही. जो मी मिळवला आहे, तुम्ही अनेक वेळा त्याची अनुभूती घेतलेली आहेत. परत आपल्याला सांगण्याची गरज नाही. मोक्ष मिळवण्यासाठी घोड्याच्या रिकिबीमध्ये पाय ठेवायला जेवढा वेळ लागतो ना, तेवढ्या वेळात मध्ये सुद्धा मोक्ष मिळतो. नाहीतर अनेक जन्म पण घ्यावे लागतात, तरीसुद्धा मोक्ष मिळत नाही. म्हणून मोक्षाची जर तगमग खऱ्या अर्थानं जर लागली असेल तर गुरूंवर श्रद्धा पाहिजे. गुरूंपेक्षा जगात देव कुठलाही मोठा नाही. कारण गुरुमार्गात आहात तुम्ही. आध्यात्मिक मार्गामध्ये सुद्धा गुरुमार्गात आलात की गुरूंपेक्षा जगात देव कुठलाही मोठा नाही. काही जणांना वरवर ऐकताना घमेंडीचं ते वाटतं, पण ते खरं आहे. म्हणून तर राम हा परब्रह्म वशिष्ठा शरणम, नाहीतर तो गेलाच नसता वशिष्ठांना शरण. गुरूंशिवाय तरणोपाय नाही, कारण सगळी तत्व गुरूंमध्ये आहेत. आणि म्हणून गुरूंना शरण जा. बघा तुमच्या जन्माचं कल्याण होतं की नाही. आम्ही सांगितलं ना, आठवड्यातून संत संघाला या. कितीही कारणं असू दे, कितीही प्रसंग असू दे, किंतु परंतु काढायचे नाहीत म्हणजे नाहीत. स्वामींना गरज असेल तर स्वामी काय ते बघतील. माझी जबाबदारी आठवड्यातला संत संघाला जाणं. मी जाणार म्हणजे जाणार. मग कितीही प्रसंग होऊ देत. मग गुरु प्रसंग समोर उभे करून बघतात, घाबरवून बघतात तुम्हाला. तुम्ही गुरुपुत्रात तर घाबरण्याची गरज नाही. वाघणीचं पिल्लू वाघणीला कधी घाबरतं का? तसं प्रसंगाला घाबरायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे स्वामी काय करायचं ते करतील. आणि अनुभव घेऊन बघा. तो प्रसंगाकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही संत संघात या आणि अनुभव घेऊन बघा. जर तुम्हाला अनुभूती नाही आली तर तुम्ही सांगाल ते मी ऐकेन. तेव्हा मोक्ष कठीण नाही आहे. आता आपल्यातली संभ्रमित अवस्था आता काढून टाकायला काहीच हरकत नाही. आपल्याला पण प्रॉब्लेम झाले होते, म्हणजे प्रश्न निर्माण झाले होते, काय करू, मी करतोय ते बरोबर करतो की चुकीचं करतोय. तर पूर्णपणे बरोबर करताय. संसार जो करताय तो नीटनेटका करा, मोजका करा. प्रवृत्तीनं करू नका, निवृत्तीनं करा. असेल त्याच्यात समाधानी राहा आणि सांगितलेली पथ्य पाळा. जन्माचं कल्याण 100% आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ राम